आपल्या जागा वाटपा संदर्भात अजूनही कुठलाच निर्णय होताना दिसत नाही, विशेषतः आपलं कोल्हापूरचं सुद्धा नाही, एकूण महाराष्ट्राचं काय नाही. मी आत्ताच आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटके साहेबांशी बोललो आत्ताच. तर त्यांनी सांगितलं की आज रात्री आम्ही दिल्लीला जाणार आहोत आणि आज संपूर्णपणानं महायुतीच्या जागेचा प्रश्न हा संपेल. शिवाजी आढळराव पाटील तुमच्याकडे येत आहेत, प्रवेश त्यांचा होतोय थोडाच वेळात नाही. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या निवडणुका असतील त्या वेळेला अनेक मंडळी येत असतात, जात असतात. आणि आता शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळा जिंकलेली होती, ती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळालेली आहे. त्यामुळे आढळराव पाटलांनी 3-4 वेळा तिथं निवडणुका लढवलेल्या होत्या. ते राष्ट्रवादी जेत होते, किंबहुना ते दिलीप वळसे पाटलांचे अतिशय चांगले मित्र होते. भीमाशंकर सहकारी कारखान्याचे पहिले चेअरमन होते. त्यामुळं त्यांचा असलेला संपर्क असेल किंवा पूर्वीची असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ असेल, त्यामुळे कदाचित त्यांनी येण्याचा निर्णय घेतला असेल, तो स्वागतार्ह आहे. मी त्याचं स्वागत करतो. जनतेच्या आग्रहाखातर मी निवडणुकीला उभा राहतोय असं शाहू महाराजांचं काल म्हणणं होतं. ठीक आहे ना, आता निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. आता आम्ही महायुतीच्या बाजूने आहोत आणि आता निवडणूक म्हटल्यानंतर जनतेनं कौल द्यायचा आहे. विद्यमान खासदारांना पुन्हा आता ही तरी एकनाथ शिंदे साहेबांची जागा आहे. असं म्हणतात की त्यावेळेला त्यांना हे सगळे जे खासदार आले आहेत त्यांना उभं राहण्याचा आणि त्यांना तिकीट देण्याचा त्यांना हे होता. आता आम्ही सर्वजण जाऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आलो होतो. अपेक्षा आहे की आज तरी त्यांचंच नाव आपल्यासमोर आहे. संभाजी गाडगे यांच्याच नावाची चर्चा होताना दिसते. या उमेदवारी मिळावी अशा पद्धतीने शिंदेना आदेश दिले सूत्रांकडून करते. आजपर्यंत माझ्या कानावर काय ते नाव नाही, परंतु तिन्ही पक्ष मिळून जे ठरवतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. मुंबईमध्ये राज ठाकरे आपल्या महायुतीमध्ये आलेले आहेत. मुंबई दक्षिणमधून त्यांना निवडणूक लढवण्यासंदर्भात संकेत मिळालेले आहेत. धनुष्यबाणावर या संदर्भात कसं नाही, त्याच्यात काही मला माहिती नाही. ते आता जाहीर होईल, कारण मी 3-4 दिवस झालं कोल्हापूरला आहे. राज ठाकरेंमुळे काय सपोर्ट होईल? आता त्याआधी विचार करूनच त्यांना घेतला असेल ना, म्हणजे महायुतीत घेत असताना आता त्यांनी काही अपेक्षा केल्या असतील, काही विचार केला असेल. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला महायुतीच्या सगळ्या लोकांना मान्य असणार हे साहजिक आहे. हातकणंगलेबाबत काय रणनीती आहे? कारण त्या ठिकाणी देखील संभ्रमावस्था कायम आहे उमेदवारी. आज रात्री हा सगळा प्रश्न मिटेल असं मी तुम्हाला सांगितलं. संपेल ना. उद्या विचारा, दुसरे प्रश्न विचारा. बारामतीमध्ये काँग्रेसचे आमदार PN पाटील यांनी असं म्हटलं की महायुतीला उमेदवार यासाठी शोध करावी लागते आणि त्यांच्यातले काही जण नाराज होण्याची शक्यता आणि ते आमच्या संपर्कात आहे. आता PN पाटलांना विचारा ना कोण संपर्कात आहे. तर आमचं तिकीटच हे झालं नाही, त्यामुळं लगेच नाराज कोण भेटली आहे ना. पवार साहेबांचा फोटो लावण्यावरून पुन्हा एकदा आता वाद. पवार साहेबांचा फोटो ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी न्यायालयात जाईन त्या दिवशी सगळ्यांनी काढून टाकायचं. आता यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावतो आहे आम्ही कधीच पवार साहेबांना लावत नाही, कारण त्याची परवानगी आणि इच्छा नसल्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कुणी साहेबांचा फोटो लावत नाही. धनंजय माडकांचं एक सारखं विधान येते की भाजपमध्ये येतील, भले मग कोण असतील पश्चिम महाराष्ट्रातले असे मोठे नेते? आता मी आज विचारून तुम्हाला सांगतो. तुमचा अंदाज काय? रोहित पवारांनी पुन्हा एकदा तुमच्यावरती टीका करायला सुरुवात केली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा विजय होईल असं सरोज पाटलांनी विधान केलेलं आहे, याच्याकडे तुम्ही कसं? नाही, आता आपल्याला बघितलं असाल गेल्या 2-3 निवडणुकामध्ये सुप्रियाताई सुळेंची मतंही कमी झालेली आहेत. त्यांच्या मताधिक्यात घट झालेली आहे आणि अजितदादांनी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान यापूर्वी केलेलं आहे. आता या निवडणुकीमध्ये 6 विधानसभेचा मतदारसंघ आहे. त्यामध्ये जी मताधिक्य गेल्या वेळेचं जर बघितलं सुप्रियाताईंचं, त्यामध्ये हडपसर, खडकवालासारखे असे मतदारसंघ आहेत की ते भारतीय जनता पक्षाला मानणार आहे. आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी 1 लाखापेक्षा जास्त घेतलेलं मताधिक्य बारामती मतदारसंघातलं आणि हे भारतीय जनता पक्षाचे नवीन आलेली आता आमची मैत्री, त्यामुळं प्रचंड मतानं सुनीता पवार या विजयी होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
रोहित पवारांनी काल प्रेस कॉन्फरन्सवरती ईडीची कारवाई सुरू असताना त्यांना टेंडर दिलं जात असल्याचा आरोप आहे. नाही आपला हे बघा ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही. त्यामुळे ज्या कधी मला वाटते होते प्रसाद लाडनी याचा खुलासा केलेला आहे.